नाशिकमध्ये आदिवासी विकास मंत्री आणि आंदोलकांमध्ये खडाजंगी झाली आहे। नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाच्या स्थळी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची आंदोलकांसोबतची चर्चा फिसकटली। आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील असुविधांच्या विरोधात गेल्या 2 आठवड्यांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांची मनधरणी करण्यासाठी मंत्री डॉक्टर अशोक उईके इथे पोहोचलेले होते। चर्चा सुरू झाली होती, परंतु तब्बल 1.5 तास आंदोलक आणि मंत्र्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ही चर्चा फिसकटली आणि या दरम्यान बरीच खडाजंगी झाल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्याला अधिक माहिती देतील। शुभम, नक्की कोणत्या मुद्द्यांवरनं चर्चा फिसकटली आणि नक्की किती पातळीवरती इथे खडाजंगी झाली? निश्चित आपण जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नाशिक दौऱ्यावर आहेत आणि एकूण जर बघितलं तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या 11 दिवसांपासून सुरू आहे। त्यामध्ये जर बघितलं तर 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी 3 विद्यार्थी जे आहेत ते करताय। त्यामध्ये 2 विद्यार्थ्यांची जी प्रकृती आहे ती देखील खालवलेली होती। जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। असं असताना आदिवासी मंत्री अशोक उईके हे देखील नाशिक दौऱ्यावर असताना या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले। मात्र आपण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अनेक दिवसांपासून खरं तर त्या ठिकाणी घेऊन सरकार सोबत त्यांची चर्चा सुरू आहे। सोबत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त आणि प्रशासन यांच्यासोबत देखील चर्चा सुरू आहे। सेंट्रल किचनच्या ज्या महत्त्वाच्या खरं तर मागण्या आहेत, सोबत त्या विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून जे शिक्षण मिळत आहे त्या शिक्षणामध्ये सरकारकडनं ज्या काही सुविधा खरं तर त्यांना मिळणं अपेक्षित आहे त्या मिळत नाही। ग्रामीण भागातल्या आश्रमशाळांचा देखील मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे। असं असताना आदिवासी मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेतून हे काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी खरं तर चर्चेला जात नक्कीच। आणि या संदर्भात शुभम आणखीन काही अपडेट्स आम्ही घेऊच। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल।